नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम माकोडे आपल्या प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रहो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत वर्ग 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय मधील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय यामधील प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. मित्रहो, अर्थशास्त्र हा देशाची विकास प्रक्रिया समजण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अर्थशास्त्र या नावाची फोड केली असता आपल्याला दोन शब्द मिळतात. किती शब्द मिळतात आपल्याला? दोन शब्द. एक म्हणजेच कुठला? एक म्हणजे अर्थ आणि दुसरा म्हणजे शास्त्र. पहिला शब्द आपल्याला मिळतोय अर्थ आणि दुसरा शब्द कुठला आहे? शास्त्र. अर्थ म्हणजे पैसा आणि शास्त्र म्हणजे एखाद्या घटनेची, परिस्थितीची किंवा संकल्पनेची तर्कसिद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे शास्त्र होय. अर्थ म्हणजे काय होत आहे? तर अर्थ म्हणजे पैसा आणि शास्त्र म्हणजेच काय? तर्कसिद्ध मांडणी. कशी मांडणी करायची आपल्याला कुठल्याही घटनेची? तर्कसिद्ध मांडणी. ठीक आहे. एखाद्या घटनेची किंवा परिस्थितीची किंवा संकल्पनेची तर्कसिद्ध पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे शास्त्र होय. जसे भौतिक दृष्ट्या जर आपण शास्त्राचा वापर केलास तर आपण त्याला भौतिकशास्त्र असे म्हणतो. रासायनिक दृष्ट्या शास्त्राचा वापर केलास त्याला रसायनशास्त्र असे म्हणतो. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या शास्त्राचा वापर केला तर आपण त्याला आर्थिक शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र असे म्हणतो. मग अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल? तर अर्थशास्त्रामध्ये आर्थिक घटकांचा अभ्यास केला जाईल. मग हे आर्थिक घटक कोणाशी निगडित आहे? तर हे आर्थिक घटक समाजाशी निगडित आहे. आर्थिक घटक आपल्याशी म्हणजेच मानवाशी काय आहे? निगडित आहे. सरळ आणि सोप्या शब्दामध्ये जर आपल्याला अर्थशास्त्राला समजून घ्यायचं असेल तर पैशांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र किंवा मानवांच्या किंवा समाजाच्या आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय? अर्थशास्त्र. अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची संकल्पना असून प्रामुख्याने मानवांच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास यामध्ये केला जातो. अर्थशास्त्राच्या मुख्यतः दोन शाखा पडतात. पहिली म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनेचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये कधी केलेला आहे? सर्वप्रथम 1933 मध्ये. आणि कोणी केलेला आहे? तर त्यांचं नाव होतं सर रॅग्नर फ्रिश. ज्यांनी अर्थशास्त्राचा 1933 मध्ये सर्वप्रथम वापर केलेला आहे ते कोण होते? आपले सर रॅग्नर फ्रिश. मग सूक्ष्म म्हणजेच काय? तर सूक्ष्म या शब्दाला इंग्रजीमध्ये मायक्रो या नावाने ओळखलं जातं. आणि मायक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे हा आपल्याला कुठून मिळालेला आहे? ग्रीक शब्द मायक्रोज पासून. कुठून आलेला आहे? ग्रीक शब्द मायक्रोज पासून. याचा अर्थ असा होतो लहान किंवा छोटा हिस्सा. म्हणजेच अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थव्यवस्थेतील लहान किंवा छोट्या हिस्साचा जर आपण अभ्यास करत असेल तर तो अभ्यास कुठल्या शाखेमध्ये केला जाईल? तर सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये केला जाईल. या उलट स्थूल म्हणजेच काय? तर स्थूलला इंग्रजीमध्ये जर आपण विचारात घेतलं तर त्याला मॅक्रो या शब्दाने ओळखलं जातं. हा शब्द कशापासून आलेला आहे? तर हा शब्द आलेला आहे ग्रीक शब्द मॅक्रोज पासून. याचा अर्थ होतो मोठा किंवा अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो ती शाखा म्हणजेच कुठली आहे? स्थूल अर्थशास्त्र. आता आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो या दोन शब्दामधून डिफरन्स काढून म्हणजे फरक काढून लक्षात ठेवायचा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रात कशाचा अभ्यास केला जाईल आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल. यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो इंग्रजी शब्द आहे मायक्रो आणि स्थूल अर्थशास्त्राचा जो इंग्रजी शब्द आहे मॅक्रो याच्या स्पेलिंगकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. यामध्ये आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या मिळतात. एक म्हणजे आय आणि दुसरी म्हणजे ए. यावरून आपण सहजासहजी लक्षात ठेवू शकतो. कारण आय म्हणजेच काय? तर आय म्हणजे इंडिव्हिज्युअल. आयचा अर्थ काय घ्यायचा आपल्याला? इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिक.
म्हणजेच इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटचा अभ्यास ज्या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो ती शाखा म्हणजेच कुठली? सूक्ष्म अर्थशास्त्र. मग ए म्हणजे काय होतं? तर ए म्हणजे होतं ऍग्रिगेट. ए म्हणजेच काय होतं? ए म्हणजे होतं ऍग्रिगेट. मग ऍग्रिगेट ऑफ इकॉनॉमी. ऍग्रिगेट ऑफ इकॉनॉमी म्हणजेच काय? संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास ज्यामध्ये केला जाईल ती शाखा म्हणजेच कुठली? स्थूल अर्थशास्त्र. चला तर मग आपण बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय होतो आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमके काय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय? संपूर्ण अर्थव्यवस्थेचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एखाद्या छोट्याशा घटकाचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो आपण त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. आपली जी अर्थव्यवस्था आहे ती या पद्धतीने आपण विभाजित करू शकतो, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्यावेळेस आपली अर्थव्यवस्था आपण या पद्धतीने विभाजित करत आहे आणि ही संपूर्ण अर्थव्यवस्था विभाजित केल्यानंतर याच्यापैकी जर आपण कुठल्या एका घटकाचा अभ्यास करत असेल, समजा आपण फक्त या घटकाचा अभ्यास करतो आहे, या एका घटकाचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो ती शाखा म्हणजेच कुठली? सूक्ष्म अर्थशास्त्र. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. सूक्ष्मदर्शी अध्ययन. परंतु कशाचे अध्ययन करतोय आपण? संपूर्ण अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. छोटे छोटे अध्ययन आपल्याला करायची. ही आपली अर्थव्यवस्था आहे, याची आपल्याला सूक्ष्मदर्शी, समजा आपण या एका हिस्साचा अभ्यास करतो आहे किंवा या हिस्साचा अभ्यास करतो आहे, या हिस्साचा अभ्यास करतो आहे, परंतु हा अभ्यास कशा केला जात आहे? सूक्ष्मदर्शीच्या अध्ययनाच्या माध्यमातून केला जात आहे. म्हणजेच कुठलं अर्थशास्त्र? सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजेच बोलायचे झाल्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा विशिष्ट उत्पादक घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. आपण सुरुवातीलाच बघितलं आहे की अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक घटकांचा किंवा आर्थिक क्रियांचा जेव्हा आपण अभ्यास करतो आहे, मग सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना वैयक्तिक उपभोक्ता, म्हणून मी थोड्या वेळा आधी सांगितलं होतं की आय जो आपण मायक्रो मधला घेतलेला होता तो आय म्हणजेच काय? इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटचा जिथे अभ्यास होतो ते शास्त्र म्हणजेच कुठले? सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थानंतर आपण वळूया त्याची व्याप्ती काय आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना आपल्याला 3 महत्वाचे घटकाला समोर जावं लागेल. एक म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत, दुसरा म्हणजे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत आणि तिसरा म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. तो जो पहिला दिलेला आहे आपल्याला वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत, त्यानंतर दुसरा दिलेला आहे उत्पादक घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत आणि तिसरा दिलेला आहे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. चला तर मग आपण पहिला सिद्धांत बघूया. तो दिलेला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. कधीही लक्षात ठेवायचं की वस्तूची किंमत ज्यावेळेस निश्चित केली जाते त्यावेळेस मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण आपल्याला बघावे लागेल. म्हणून वस्तूची किंमत निश्चिती कशाच्या भरोशावर केली जाते? मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण. कशाच्या भरोशावर करू शकतो आपण? मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण. म्हणजेच वैयक्तिक वस्तूच्या किमती या बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. कशाने निश्चित करतोय आपण वैयक्तिक वस्तूच्या किमती? बाजारपेठेतील त्याची मागणी काय आहे आणि पुरवठा काय आहे. मग वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण एका त्याच्या माध्यमातून समजून घेऊया. यामध्ये आपण वस्तूची किंमत, वस्तूची मागणी किलोग्रॅम्स मध्ये आणि वस्तूचा पुरवठा बघितलेला आहे. मागणी बघत असताना आपल्याला मागणीचा नियम पूर्णपणे विचारात घ्यावा लागेल, जो आपल्याला शिकवतो आहे की जेव्हा वस्तूची किंमत वाढत असते त्यावेळेस त्या वस्तूची मागणी काय होतं? कमी होतं. पी म्हणजे प्राइस, डी म्हणजे डिमांड. प्राइस म्हणजे किंमत आणि डिमांड म्हणजे मागणी. आणि ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस त्या वस्तूची मागणी काय होते? वाढत असते. आणि पुरवठ्याचे विश्लेषण घेत असताना आपल्याला पुरवठ्याचा नियम समजून घ्यावा लागेल. तो असा सांगतो की जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूचा पुरवठा काय होतो? वाढतो. आणि जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूचा पुरवठा सुद्धा काय होतो? कमी होतो. हा जो आपण तक्ता उदाहरणार्थ घेतलेला आहे या तक्त्यामध्ये सुद्धा हा नियम आपला फॉलो व्हायला पाहिजे. म्हणून बघा, वस्तूच्या किमतीमध्ये आपण किंमत घेतलेली आहे 100, 200, 300, 400 आणि 500.
मागणी घेतलेली आहे 5, 4, 3, 2, 1 किलोग्राम्स मध्ये घेतलेली आहे. पुरवठा घेतलेला आहे 1, 2, 3, 4, 5. इथे आपल्याला असं दिसतं की किंमत काय होत आहे, 100 वरून 200 झाली म्हणजे किंमत वाढत आहे. 200 वरून 300 म्हणजे पुन्हा किंमत वाढलेली आहे. मग जेव्हा किंमत वाढते त्यावेळेस मागणी काय होतं, कमी होतं. म्हणून जेव्हा 100 रुपये किंमत होती त्यावेळेस मागणी किती होती, 5 किलोग्रामची होती. जशी किंमत वाढत गेली तशी तशी मागणी काय होत गेली, कमी होत गेली. त्यानंतर पुरवठ्यासोबत आपण सहसंबंध काढत असताना जेव्हा वस्तूची किंमत 100 रुपये होती त्यावेळेस पुरवठा कसा होता, 1 किलोग्रामचा होता. म्हणजेच किंमत कशी होती, कमी होती. जशी किंमत वाढत गेली त्या पद्धतीने वस्तूचा पुरवठा सुद्धा काय होत गेला, वाढत गेला. जेव्हा किंमत 200 रुपये झाली, किंमत वाढली तर इकडे पुरवठा सुद्धा काय झाला, 2 किलोग्रामचा झाला. म्हणजेच पुरवठा सुद्धा वाढला. आता प्रश्न असा आहे की वस्तूच्या किंमत निश्चिती कशा केल्या जातात, तर बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत निश्चित करत असताना जेव्हा मागणी आणि पुरवठा हा सारखा असतो म्हणजेच इक्वल असतो, ती किंमत काय केली जाईल, निश्चित केली जाईल. या तक्त्यावरून आपण त्याचा अनालिसिस घेऊ शकतो. जेव्हा किंमत 100 रुपये होती त्यावेळेस मागणी 5 किलोग्रामची होती आणि पुरवठा किती होता, 1 किलोग्रामचा होता. किंमत काय झाली, तर किंमत वाढली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली, कमी झाली. म्हणजेच प्राइस वाढली तर मागणी काय झाली, डिमांड काय झाली, कमी झाली. परंतु पुरवठा काय झाला, वाढला. बघा, किंमत वाढली, मागणी कमी झाली आणि पुरवठा काय झाला, वाढला. 200 रुपयावरून किंमत पुन्हा 300 रुपये झाली. पुन्हा किंमत वाढली. किंमत वाढल्यामुळे पुन्हा मागणी काय झाली, कमी झाली आणि पुन्हा पुरवठा काय झाला, वाढला. जेव्हा बाजारपेठेमध्ये मागणी ही 3 किलोग्रामची होती आणि पुरवठा सुद्धा किती किलोग्रामचा होता, 3 किलोग्रामचा होता. म्हणजेच जिथे मागणी आणि पुरवठा हा समान असतो किंवा इक्वल असतो तीच किंमत बाजारपेठेमध्ये निश्चित केली जाईल. म्हणजेच या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बाजारपेठेतील किंमत किती रुपये निश्चित करू शकतो, 300 रुपये निश्चित करू शकतो. त्यानंतरचा जो दुसरा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे तो सिद्धांत आहे उत्पादक घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. कोणता घ्यायचा आपल्याला, उत्पादक घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. तर उत्पादक घटक किती आहे, तर आपल्याकडे 4 अर्थशास्त्रामध्ये उत्पादक घटक उपलब्ध आहे. पहिला आहे भूमी, दुसरा आहे श्रम, तिसरा आहे भांडवल आणि चौथा आहे संयोजक म्हणजेच एंटरप्रेनर. भूमीलाच आपण इंग्रजीमध्ये लँड म्हणतो, श्रम म्हणजेच लेबर, भांडवल म्हणजे कॅपिटल आणि संयोजक म्हणजे एंटरप्रेनर. म्हणजेच 4 उत्पादन घटक आपल्याकडे शिल्लक आहेत. ते म्हणजेच कुठले, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. आणि या उत्पादन घटकाला परतावा जो मोबदला म्हणून दिला जातो तो मोबदला कुठला आहे, खंड, वेतन, मजुरी आणि व्याज. कुठला मोबदला दिला जातोय, खंड, वेतन, मजुरी आणि व्याज. मग या मोबदल्याची निश्चिती कशी केली जाते, तर या मोबदल्याची निश्चिती कशी केली जाते त्यासाठी आपण भूमीचं एक उदाहरण घेऊया. जसा आपल्या शहरातील जो गर्दीचा एरिया आहे, जसं की बस स्टॉप जवळचा एरिया असेल, इथे गर्दी कशी असते, लोकांची दळवळ जास्त असते. मग या बस स्टॉप जवळच्या एरियामध्ये जर आपल्याला कुठलं दुकान सुरू करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते दुकान भाड्याने घ्यावं लागेल. म्हणजेच एक प्रकारे आपण हे दुकान कशामध्ये मोडताय, भूमीमध्ये मोडताय. भाड्याने घेतोय म्हणजेच आपल्याला त्याला खंड द्यावा लागतो. खंडलाच आपण म्हणतो रेंट. काय द्यायचं आपल्याला, रेंट द्यायचा आहे. पण या एरियामध्ये गर्दी जास्त असल्यामुळे इथे खंड आणि रेंट कसा असेल, जास्त असेल. याच्या व्यतिरिक्त बस स्टॉप सोडून आपण गावातील असा एखादा चौक घेऊ जिथे बस स्टॉप चौकपेक्षा या चौकामध्ये गर्दी कशी असेल, कमी असेल. मग इथे गर्दी कमी आहे, लोकांची दरवळ कमी आहे, तर इथे आपण जे काही खंड किंवा रेंट देऊ ते बस स्टॉप चौकपेक्षा कसं राहील, कमी राहील. आणि तिसरं उदाहरण याच्यामध्ये आपल्याला असं घ्यायचं आहे की आपण अशा ठिकाणी दुकान सुरू करतो आहे जिथे लोकांची गर्दीच राहत नाही. असं समजू की आपल्या गावाच्या एका शेवटच्या टोकावर जर आपण दुकान सुरू करत असेल तर तिथे जे आपण भाडं देऊ किंवा खंड देऊ तो कसा असेल, पुन्हा कमी असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की उत्पादक घटकांचा जो मोबदला आहे तो मोबदला त्याच्या इल्डिंग कॅपॅसिटीवर डिपेंड करत असतो. त्यानंतरचा जो तिसरा सिद्धांत आपल्या समोर आलेला आहे तो तिसरा सिद्धांत आहे तिसरा सिद्धांत जो आपल्या समोर आलेला आहे तो तिसरा सिद्धांत कुठलेला आहे तो आपण बघूया. तो आहे आपला आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. कोणता आलेला आहे, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आणि आर्थिक कल्याणाचा सिद्धांत मध्ये काय आहे, तर आर्थिक कल्याणाचा सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असलेला हा सिद्धांत आहे.
साधन सामग्रीच्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्व समाधान झाले पाहिजे हा आर्थिक कल्याणाचा सिद्धांताचा मुख्य उद्देश असतो. मग बघा, यामध्ये कुठले कुठले सिद्धांत विचारात घेतले जाईल, आर्थिक कार्यक्षमतेचा विचार कसा केला जाईल, तर आर्थिक कार्यक्षमतेचा विचार करत असताना 3 घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा म्हणजे एकूण कार्यक्षमता. मग उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. जी साधन सामग्री उपलब्ध आहे त्याच्या मदतीने उत्पादन तर करायचं आहे, परंतु ते उत्पादन कसं व्हायला पाहिजे? जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? तर याचा अर्थ समजून घेत असताना संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने वस्तूंचे व सेवाचे ज्या वस्तूंचे व सेवाचे उत्पादन केलेले आहे त्या वस्तू व सेवांचे वितरण व्हायला पाहिजे. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करायचे आहे. योग्य रीतीने, योग्य पद्धतीने उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करायचे आहे. तेच उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेमध्ये आपल्याला झालेल्या उत्पादित वस्तूंचे आणि सेवांचे वितरण अशा पद्धतीने करायचे आहे की जेणेकरून समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल. आणि तिसरा जो आपल्याला दिलेला आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता, यामध्ये आपल्याला समाजाला हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करायचे. आता समाजाला हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन कुठल्या पद्धतीने केले जाईल? तर आपण थोडंसं इथे बघा, जो आपला पहिला घटक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, म्हणजेच हा कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे? उत्पादकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. इथे कोणाचा विचार केलेला आहे? उत्पादकाचा विचार केलेला आहे. दुसरा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, इथे कोणाचा विचार केलेला आहे? उपभोक्त्याचा विचार केलेला आहे. आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमता काय सांगत आहे? अशा वस्तूंचं उत्पादन करा जी लोकांची गरज काय करू शकते? पूर्ण करू शकते. आणि गरज पूर्ण करू शकते म्हणजेच अशा वस्तू ज्यामध्ये लोकांना काय आहे? उपयोगिता आहे, त्याच वस्तूचं काय केलं जाईल? उत्पादन केलं जाईल. परंतु उत्पादन कशामधून केलं जातं? त्यासाठी काय असतं? तर आपल्याला लिओनल रॉबिन्स यांच्या डेफिनेशन मधून एक गोष्ट लक्षात येते की मानवाच्या ज्या गरजा आहे या गरजा कशा आहे? अमर्यादित गरजा आहे. मानवाच्या गरजा कशा आहे? अमर्यादित आहे. परंतु या गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधन सामग्री आहे ती कशी आहे? मर्यादित आहे. साधन सामग्री कशी आहे? मर्यादित. आणि ही मर्यादित साधन सामग्री फक्त एकाच गोष्टीसाठी वापरात न घेता याचा वापर आपण वेगवेगळ्या घटकासाठी करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता याचा अभ्यास करत असताना या मर्यादित साधन सामग्रीतून जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता याचा अभ्यास करत असताना ज्या गरजा आहे आणि जे उत्पादित वस्तू आहे त्या उत्पादित वस्तू व सेवांचं लोकांमध्ये जर योग्य पद्धतीने वितरण झालं तर त्यांना जास्तीत जास्त समाधान प्राप्त होईल. आणि तिसरी जी आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता याचा अभ्यास करत असताना असं लक्षात येते की ज्यामध्ये लोकांना उपयोगिता आहे किंवा ज्या वस्तू आणि ज्या सेवा लोकांची गरज पूर्ण करू शकते अशाच वस्तूचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने किंमत सिद्धांत आणि साधन सामग्रीचे वाटप यांचा आपण अभ्यास करत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्रातील ज्या व्यापक संकल्पना आहे जसं की बेकारी आहे, दारिद्र्य आहे, उत्पन्नाची विषमता आहे, यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा आपण अभ्यास करत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मग कशाचा अभ्यास होतो? तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादन, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा विशिष्ट उत्पादन घटकाची किंमत या सर्वांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण करत असतो. मित्र हो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणातील प्रस्तावना, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्यक्ती आणि व्याप्तीचा अभ्यास केलेला आहे.
लवकरच आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्व याचा सुद्धा अभ्यास करूया. मित्रहो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रीतम सर साई कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथेच थांबूया.